नागपूरवरून निघालो आणि आता आम्ही डिरेक्ट आलो आहे जेजुरीला आणि आता वाजले 7:15. इथे जेजुरीला यायच्या आधी आम्ही इथे करमाई नदी आहे तिथे आलो आहे. साक्षीताईन त्यांच्या सासरी नवीन देव केले त्यांनी, तर असं काही पद्धत आहे की देव धुवून करमाईला नदीत देव धुतात, तर त्यांना आंघोळ घालून मग ते जेजुरीला घेऊन जातात पूजेला. कोणी कुठलेही देव असो, जुने असो नवीन असो, तर ते घेऊन इकडे आलो आहे. थोडी घाई आज, कारण मंदिर पण 9 वाजेपर्यंतच चालू. हां म्हणून मासे नाही आहे ना, तू चप्पल घालून जाऊ का? दिसला का? मरलेले नाही, जिवंत आहे ते. झालंय का ग? कोणीतरी मारलं. देवांची आंघोळ झाली आता. देवांची आंघोळ 3 मिनिटात घातली आहे. तिथे ना मासे पण येतात. हां, मोठे मासे. ते समोरच आहे जेजुरीचे गड ना. गड. 2 किलोमीटर दाखवतोय ना इथे. तर आम्ही पोहोचलोय जेजुरीला आणि इथे बाईकची पण सिस्टीम आहे. बाईकवरती जाऊन फक्त वरती एक शेवटच्या 15 पायऱ्या चढाव्या लागतात. तर थोडं लेट झालं आहे. 8 वाजेपर्यंतच बोलवलं आहे वरती, त्यामुळे साक्षीताई आणि जिजू चालले आहे बाईकवर. स्कूटी आहे, ॲक्टिवा. हो, ते गाडी देतात आणि पुढे जायचं, फक्त 15 पायऱ्या चढायच्या वरती जाऊन बस, म्हणजे पटकन पोचतील ते. हो हो, लवकर या तुम्ही पण. इथे भंडारा आणि ड्युट्या बुदल्या घेत आहेत. हो गेले. जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोचल्यानंतर जिजूंनी साक्षीताईला उचललं आणि 5 पायऱ्या ते चढले. आणि त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं मी की तिथे 2 व्हीलरची सिस्टीम आहे, तर 2 व्हीलर वरती साक्षीताई आणि जिजू ते पुढे गेले. बिकॉज आमचं सकाळीच तुळजापूर झालं होतं, तर म्हटलं एकाच दिवसात आपलं जेजुरी पण होईल, म्हणून जेजुरीचं दर्शन घेऊन आम्ही लगेच रिटर्न नाशिकला निघालो. तर इकडून चढण्याचा प्रवेशद्वार आहे, मुख्यद्वार. सात 53 झाले आणि आम्हाला 8 पर्यंत तिथे पोचायचं आहे. ऑन टाइम आहेत आम्ही. तर दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिराच्या आवारात फेरी मारा. फेरी मारू, फोटो वगैरे काढू. तुम्ही बघू शकता कपल. खूप छान झालंय दर्शन, मनासारखं झालं. हो, आणि तुळजापूर झालं तसं पण एकदम छान. तर असा काहीसा परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा. आणि आता मंदिर पण बंद झालं. एकाच दिवसात आपलं दोघं पण झालं.
हे बोलत होते एका दिवसात दोघं होता असं. पण मी बोलली म्हणते शक्य आहे का, पण झाली दर्शन खूप छान पद्धतीने झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि नंतर फोटोज काढले, काही व्हिडिओज काढल्या आणि त्यानंतर साक्षीताईच्या सासरी त्यांनी नवीन देव बनवलेत जिजूंच्या लग्नात. तर मग त्याचं काही अभिषेक असतो आणि ते जेजुरीला तुळजापूरला घेऊन जायचे असतात. तर तो काही अभिषेक इथे चालू होता आणि अभिषेक झाल्यानंतर आम्ही गड उतरून खाली आलो. तर गुरुजींनी खूप छान अभिषेक केला आणि यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. जर तुम्ही कधी जाणार असाल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अभिषेक करून घ्या. तर ते नैवेद्य पण घेऊन आले इथे. तर ते नैवेद्य दाखवतील जसं तुळजापूरला केलं तसंच. जय मल्हार. तर असं काही इथे तळी भंडार करण्याची जागा आहे. जे कोणी येतं इथे तळी भरतात बरेच लोक अशा पद्धतीने. माझ्या पाठीमागे मी म्हणतो असं मोठ्याने मंत्र म्हणायचा सर्वांनी. दोन्ही हात लावायचे म्हणा. हर हर महादेव, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदय उदय, आनंदीचा उदय उदय, भैरवाचे चांबले, भैरवाचे चांगले, बोल हंकरा, बोल हंकरा, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, अगडधूम नगारा, अगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, देव गेले जेजुरा, निळा घोडा, निळा घोडा, पाव में तोडा, पाव में तोडा, कमरी करगोटा, कमळी करगोटा, बेंबी हिरा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, मस्तकी तुरा, अंगावर तुझ्या आशीर्वादाने करतोय आमचा नवीन संसार एक विचाराने सुखी ठेवा. सदैव पाठीशी उभे राहा. काही चुकला असेल माफ करा. आनंदाचा आशीर्वाद द्या. करत्या कामधंद्यात यश द्या. नोकरीमध्ये बढती द्या. शेतीवाडीमध्ये कीर्ती द्या. सदैव आमच्यावरती कृपा आशीर्वाद
राहू द्या. आमच्या घरामध्ये वास्तव्य करा. सर्वांची शरीर प्रकृती तब्येत ठणठणीत ठेवा. सर्वांना चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी भरल्या ओढीने आम्हाला दोघांना आवळे जवळे घेऊन बोलवा. काही चुकलं असेल पदरात घ्या. हाकेला धावा. नवसाला पावा. बस कमी. आता म्हणताना आशीर्वाद जे आवळ्या जवळचं दिलं ते झाल्यावर व्यवसाय करायचं नाही. सोडा ताट आता. जे काही होईल देवाच्या पायावर घालायला आणायचं. त्या तिकडे जोडीन डोकं लावा. जय मल्हार बोला. जय मल्हार. डोकं लावा जोडीनं. चला तुम्ही घ्या डोकं लावून. बस झालं. तू धर जय मल्हार बोल. ठेवा खाली. हात जोडून मात्र नमस्कार करायचे. ओळ स्वामी देवता प्रियो नमो नमः. ओळ स्वामी देवता प्रियो नमो नमः. देवांचा अभिषेक झाल्यानंतर तळी भरली आणि त्यानंतर गुरुजींनी नैवेद्य आणला होता, तो सर्वांना प्रसाद म्हणून खायला लावला. तर मंडळी जेजुरीला दर्शन करून आम्ही इथे श्री विठ्ठल ढाब्याला जेवायला होतो. इथे जेवण खूप छान आहे. इथून पुढे गेल्यावरती तुम्हाला एवढ्या काही हॉटेल्स नाही लागणार. जेजुरीवरून निघाले का काही एक 4-5 किलोमीटरवरती हा हॉटेल आहे. इथे पुढे विठ्ठू माऊली म्हणून पण आहे, ते पण चांगलं आहे. तिथे जेवण केलं आम्ही. आता निघू. आता आम्ही रिटर्न नाशिकला चाललो आहे.